सर, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhDच्या सुद्धा संधी आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता पोस्ट ग्रॅज्युएट आमच्या 2-3 कोर्सेसमध्ये आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये आहे, जसं मी म्हटलं तसं त्याला आम्ही MTechचे कोर्सेस म्हणतो. त्यानंतर MSc, MCom आणि MA हे सुद्धा कोर्सेस आम्ही चालवतो. या व्यतिरिक्त आत्ताच आम्ही MPharmचा पण कोर्स सुरू केला आहे, म्हणजे फार्मसीमधला मास्टर्स प्रोग्राम. तर ह्या मास्टर्स प्रोग्रामचा ॲडव्हान्टेज असा होतो की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं. हे जास्त म्हणजे आपण असं म्हणूया की ॲडव्हान्स टाईपचं शिक्षण असतं. त्यामुळे आमच्या लॅबोरेटरीज त्या दृष्टीने डेव्हलप होतात, त्या लायब्ररी त्या दृष्टीने डेव्हलप होतात आणि बाकीचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं. मुलांना चांगलं शिक्षण मिळतं आणि त्यांच्या अजून नोकरीच्या आणि बाकी रिसर्चच्या संधी वाढू शकतात. त्या दृष्टीने या मास्टर्स प्रोग्रामचा खूप उपयोग होतो. आणि PhDचा जो प्रोग्राम आहे तो आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चालवतो. आता 5 ब्रांचेसमध्ये, म्हणजे आमच्याकडे प्रोडक्शन, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचेसमध्ये PhD प्रोग्राम आहे. तर आतापर्यंत साधारण 25 विद्यार्थ्यांनी त्यांची PhD पूर्ण केलेली आहे, ती पुणे विद्यापीठामध्ये. आणि आता साधारण 20 विद्यार्थी हे वेगवेगळ्या स्टेजला PhD करताय. त्याचाही फायदा असा होतो की ते जे रिसर्च करतात त्याचा उपयोग बाकीच्या मुलांना सुद्धा होतो. त्याच्यामध्ये त्यांचे काही रिसर्च पब्लिकेशन होतात आणि जास्त फोकस आमचा हा सोसायटीचे प्रॉब्लेम कसे सोडवता येतील त्या दृष्टीने रिसर्च आम्ही करत असतो.